देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वराला धन्यवाद. तुमचं स्वागत आहे. माझे बघणारे सर्व भाई बहिणीला परमेश्वर आशीर्वादित करो. आपण बघणार आहोत ॲटिट्यूड. काही काही लोकांचा ॲटिट्यूड एवढा गंदा असतो ना, घाण असतो ना, की विचारूच नका. आपण भिकाऱ्याचं उदाहरण घेऊया. एखादा भिकारी जेव्हा भीक मागायला येतो ना, तर भिकाऱ्यामध्ये पण प्रकार आहेत प्रियांनो. एक भिकारी असा असतो जो जेवढा वेळ त्याला थांबवलं दारात तेवढा वेळ तो थांबणार. सेकंड गोष्ट, जेवढं दिलं आपण तेवढंच घेणार. तिसरी गोष्ट, त्याच्यामध्ये धन्यवादित राहणार, आभार मानून जाणार की थँक्यू, धन्यवाद, किंवा आशीर्वाद देऊन जाणार की तुमच्या लेकरांना देव बाप्पा आशीर्वादित करू. पण काही भिकारी असे असतात ना, ओ द्या ना, ओ द्या ना लवकर, ओ लवकर द्या ना, अरे थांब माझं काम आहे, जरा 2 मिनटं थांब. नाही थांबणार. सतत म्हणजे तोंडाने आपलं खराब करून घेणार इज्जत, आहे की नाही? असे पण भिकारी बघितले का तुम्ही कधी? आहे की नाही? आणि काय बोलणार, ओ एवढंच का, तुम्ही तर खूप श्रीमंत दिसताय, अजून द्या ना 50 रुपये, ओ द्या ना, तुमची ही वस्तू द्या ना, जरा कपडे द्या ना, हे असेल द्या ना, ते असेल द्या ना. म्हणजे काय? ॲटिट्यूडवरून आपण 2 उदाहरण बघितले प्रियांनो. एखाद्या भिकाऱ्यामध्ये पण समज असू शकते, बुद्धी असू शकते, आणि एखाद्या भिकाऱ्यामध्ये पण मूर्खता असते. बरोबर आहे की नाही? हे 2 उदाहरणं आपण बघितलेले आहोत. तर त्याचप्रकारे परमेश्वराला पण मागणारे काही नम्र लोक धीराने वाट बघतात आणि त्यांचं प्रार्थनेचं उत्तर त्यांना प्राप्त होतं. पण काही लोक कसे माहिती आहे का, भात शिजायला टाकला आहे, 3 शिट्या होईपर्यंत थांबणारच नाहीत. ते प्रोसेसमध्ये आहे शिजण्याच्या, तरीसुद्धा ते निराश होणार, नाराज होणार, का झाला नाही, माझं नशीबच असं, माझं तसं. परमेश्वराला धन्यवाद प्रियांनो.